नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता 2025 मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात होणार प्रचंड वाढ। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता 2025 मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात होणार प्रचंड वाढ। मग जागतिक सोयाबीन उत्पादनात जर 2025 मध्ये प्रचंड वाढ झाली तर याचा आपल्या देशातील सोयाबीनच्या भावावरती भविष्यात कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनचे बाजारभाव 2025 मध्ये कसे राहतील, जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता 2025 मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात होणार प्रचंड वाढ। मग 2025 मध्ये सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात जी प्रचंड वाढ होणार, तर या प्रचंड वाढीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती 2025 मध्ये कसा बरं होणार, हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचं उत्पादन व सोयाबीनची विक्री म्हणजे मागणी पुरवठ्याची स्थिती सोयाबीनचा बाजारभाव निश्चित करत असते। जागतिक जर उत्पादनाचा विचार केला तर जागतिक उत्पादनामध्ये क्रमांक 1 ला ब्राझीलचा, क्रमांक 2 ला अमेरिकेचा, क्रमांक 3 ला अर्जेंटिनाचा नंबर लागतो। भारत हा नंबर 2 चा सर्वात मोठा सोयाबीन आयातक देश आहे, हे पण लक्षात ठेवावं लागेल। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर 2024 मध्ये अगोदरच सोयाबीनचं विक्रमी उत्पादन झालेले, त्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनचा जो भाव आपल्याला $15-16 प्रति बुशेल्स पर्यंत दिसला होता, तो सध्या $9.5 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसत आहे। दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी महिन्यात ब्राझीलचं आणि मार्च महिन्यात अर्जेंटिनाचं सोयाबीन मार्केटमध्ये येतंय व या दोन देशांमध्ये जर आपण खास करून बघितलं तर अर्जेंटिनाचं उत्पादन जेवढं आहे तेवढंच राहणार आहे, कारण गेल्या वर्षी अर्जेंटिनामध्ये ऐतिहासिक विक्रमी सोयाबीनचं उत्पादन झालेले। पण दुसरीकडे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन सुधारण्याची शक्यता असल्यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादनामध्ये 2025 मध्ये आपल्याला वाढ या ठिकाणी दिसू शकते। त्याचबरोबर मागच्या वर्षीचा असणारा रेकॉर्ड शिल्लक साठा सुद्धा सोयाबीनच्या भावावरती दबाव आणतोय आणि याच्यामुळे जागतिक सोयाबीनच्या बाजारभावातील तेजीची शक्यता संपली आहे। जागतिक सोयाबीन बाजारभावातील तेजीची शक्यता जर संपली असेल तर देशात सुद्धा सोयाबीनचे भाव फार वाढतील याची शक्यता नाही। 2025 मध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 3800 ते 4200च्या दरम्यान दिसू शकतो आणि जर काही अनुकूल घडामोडी घडल्या तर बाजारभाव 4300-4400 पर्यंत जाऊ शकतो। याच्यापेक्षा जास्त सोयाबीनच्या भाव तेजी येण्याची शक्यता दिसत नाही। म्हणजे ज्यांच्याकडे शिल्लक साठा सोयाबीनचा आहे त्यांनी सोयाबीनची आता विक्री करायला हरकत नाही, कारण सोयाबीनच्या भावातील जी उरली सुरली तेजीची अपेक्षा सुद्धा आता धुळीस मिळालेली आहे। म्हणून 100-200ची तेजी बस एवढंच सोयाबीनचं भवितव्य आणि भविष्य याच्या पल्ल्याड सोयाबीनचा बाजारभाव जाण्याची शक्यता धुसर आहे। म्हणून आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण सोयाबीन विक्रीचा निर्णय जर सध्या घेतला तर आपला होऊ शकतो फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती।
व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।